महाराष्ट्रातील मुंबई शहरामध्ये एक डॉक्टर होऊन गेले बघा. त्या डॉक्टरांचं नाव आहे डॉक्टर नीतू मांडके. डॉक्टर नीतू मांडके म्हणजे हृदयरोग तज्ञ माणूस होता. बाळासाहेब ठाकरेंच्या हृदयावर यशस्वी पद्धतीने शस्त्रक्रिया करणारा डॉक्टर म्हणजे डॉक्टर नीतू मांडके. ऐकताय ना तुम्ही? बाळासाहेब ठाकरेंच्या हृदयावर यशस्वी पद्धतीने शस्त्रक्रिया करणारा डॉक्टर म्हणजे डॉक्टर नीतू मांडके. हृदयावर ज्याला ज्याला हृदयरोग होता ती माणसं मुंबईला नीतू मांडकेकडे जायचे आणि बरे होऊन माघारी यायचे. महाराष्ट्रातून नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरून लोक त्याच्याकडे जायची. भारत देशातून नाही तर भारत देशाच्या बाहेरून जपान, फ्रान्स, अमेरिका अशा वेगवेगळ्या देशातून हृदयरोगी मुंबईला यायची आणि मांडके साहेबाच्या दवाखान्यात जाऊन बरे होऊन घरी जायची. नीतू मांडकेंचं सगळं काही चांगलं होतं, पण नीतू मांडकेच्या जीवनामध्ये एक दुर्गुण असा होता की मांडके साहेबाला देव मान्यच नव्हता. कर्मावर विश्वास होता भाऊ, पण देवावर विश्वास नव्हता. काय अजब घटना घडली ऐका. संपूर्ण जगामध्ये मांडके साहेबांचं नाव फार उंच होतं. हृदयरोग तज्ञ माणूस होता म्हणून भारत देशाने असं ठरवलं होतं की मांडके साहेबाला पुरस्कार द्यायचा म्हणून भारत देशानं दिल्ली सरकारनं एक पत्र काढलं आणि पत्रामध्ये लिहिण्यात आलं मांडके साहेब आपलं कार्य फार महान आहे म्हणून आपला देशाला स्वाभिमान आहे म्हणून आपला सत्कार करण्यात येत आहे. बरोबर सकाळी 10:30 वाजता तुम्ही दिल्लीला पोहोचायचं आहे आणि आपल्या सत्काराचं मानकरी व्हायचं आहे. पत्र मांडके साहेबांच्या हातात पोहोचलं. मांडके साहेबांना पत्र वाचलं त्यावेळेस मांडके साहेबांच्या डोळ्यातलं पाणी गालावर आलं. एवढ्या दिवस झाला मी चांगलं कार्य करतोय, त्या कार्याची पावती मला मिळणार आहे. माझा देश उद्या मला माझा सत्कार करणार आहे. आनंदात होते मांडके साहेब. उद्या सकाळी 10:30 वाजता दिल्लीला सत्कार आहे म्हणून मांडके साहेब आज रात्री 9 वाजता विमानामध्ये मुंबईवरून बसले. विमान दिल्लीच्या दिशेने उडालं, पण मांडके साहेबाला जसा देव मान्य नव्हता तसा देवाला सुद्धा मांडके साहेबांचा सत्कार मान्य नव्हता. त्या विमानामध्ये काहीतरी बिघाड झाला आणि ते विमान एका आपत्कालीन ठिकाणी लँडिंग करण्यात आलं, उतरवण्यात आलं. मांडके साहेबानं घडीमध्ये पाहिलं रात्रीचे 2 वाजलेले आहेत. विमान ज्या ठिकाणी उतरवलं तिथून पुढे मांडके साहेब समोर गेले. तपासाअंती कळालं इथून पुढे दिल्लीला जायला किती वेळानं विमान आहे. तपासाअंती कळालं 10 तासानं विमान आहे. अरे मला तर उद्या सकाळी 10:30 वाजता पोहोचायचं आहे. एवढा दिवस झाला मी चांगलं कार्य करतोय, त्या कार्याची पावती मला माझा देश देणार आहे. मला उद्या सकाळी 10:30 पर्यंत कसल्याही हलतीमध्ये पोहोचलं पाहिजे. बुद्धिमान माणूस होता मांडके साहेब. त्याने एक भाड्याची गाडी बोलवली. भाड्याच्या गाडीमध्ये मांडके साहेब बसले. त्या गाडीचा वेग वाऱ्याच्या गतीनं दिल्लीच्या दिशेने वेग होता. परंतु तो सत्कार नियतीला मान्य नव्हता, देवाला मान्य